ओझर क्षेत्री विघ्नहर, प्रकट झाला सर्वेश्वर. भक्तांची संकटे केली दूर, समूळ विघ्ने वारोनी. अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. आज आपण या विघ्नहर्त्याचं दर्शन करूयात. पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगाव पासून अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या ओझर गावी कुकडी नदीच्या काठी वसलं आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी भक्तांसाठी मनमोहक स्वागत कक्ष उभारण्यात आलाय. इथले मंदिर पूर्वाभिमुख असून भिंतीवर रेखीव व सुंदर चित्रे व शिल्प कोरलेले दिसून येतात. विघ्नहर विनायकाची मूर्ती गाभाऱ्यात विराजमान आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची तसेच आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात मानके, कपाळावर हिरा तसेच नाभीत खडा आहे. ओझरच्या गणपतीला नाव मिळण्यामागे एक आख्यायिका आहे. पूर्वी ह्या भागामध्ये मोठं दंडकारण्य होतं. दंडकारण्य ठिकाणी एक छोटंसं मंदिर होतं. छोट्याशा मंदिराशेजारी जिथे नदी वाहते हिचं नाव कुकडी नदी. या कुकडी नदी तीरावर दक्षिण तीरावर एक पारशीचा आश्रम होता. पारशी ऋषीच्या आश्रमामध्ये दीपवत्सल आणि पारशी ऋषी राहत होते. व पारशी ऋषी राहत होते त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती, म्हणून त्यांनी काय केले, या गणपतीची भयंकर अशी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ह्या गणपती त्यांच्या पुढे गुणेश या नावाने जन्म घेतला. त्याच गुणेशाने जन्म घेतल्यानंतर या दंडकार राजा जो होता त्याचं नाव अभिनंदन राजा. तो अभिनंदन राजा अनेक यज्ञ करायचा आणि त्या शेवटचा यज्ञ पुरा झाला की त्याला इंद्रपद प्राप्त अशी यज्ञ साम्य येत होती. तद्वत तो यज्ञ आरंभल्यानंतर देवलोकांना, ऋषीमुनी लोकांना आरंभल्यानंतर देवलोकांना, सर्व लोकांना बोलवलं होतं की हा यज्ञ पुरा झाल्यानंतर मला इंद्रपद मिळावं, यासाठी त्यांनी यज्ञ तयार केला होता. यज्ञ आरंभल्यानंतर सर्व देवलोकांना आरंभलं केल्यानंतर सगळ्या देवलोकांना बोलवलं. देवलोकांना बोलवलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये इंद्राला बोलवलं गेल्याच्या अगोदर नारद मुनी जाऊन इंद्राला जाऊन कळ सांगितले, या पृथ्वीवर एक अभिनंदन राजा आहे आणि अभिनंदन राजा अनेक यज्ञ करतोय, त्याचा जर हा यज्ञ पुरा झाला तर तो इंद्रपद जाईल. मग इंद्राला राग आला. इंद्राला राग आल्यानंतर इंद्राने यज्ञ विझवण्याकरता एक कालपुरुषाला पाचारण केलं. कालपुरुषाला पाचारण केल्यानंतर त्या कालपुरुषाने त्यांच्या पुढे उभे राहिलं आणि सांगितलं, तुमचं काम आहे मी पार पाडीन. आणि मग पार पाडून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, पृथ्वीवर जा, एक अभिनंदन राजा आहे आणि अभिनंदन राजा अनेक यज्ञ करतोय, तो जर पुरा झाला तर माझं इंद्रपद जाईल, मग तो यज्ञ विझवून टाक. विझवून टाक असं म्हटल्यानंतर एक आकाशवाणी झाली. की आकाशवाणी झाल्यानंतर सांगितलं की या पृथ्वीवर एक दक्षिण तीर पारशुर आश्रम आहे. त्या पारशुर आश्रमामध्ये दीपवत्सल्यापुढे गुणेशाने जन्म घेतला आहे. मग देवलोक, ऋषीमुनी लोक पारशुराकडे गेले आणि गणपतीची मागणी करू लागले. गणपतीची मागणी करू लागल्यानंतर तोपर्यंत 10 वर्ष लोटले गेले होते. 10 वर्ष लोटले गेले होते, परंतु मग पारशुशी म्हणाले, आमचा गणपती 10 वर्षाचा बालक आहे, हे कसं संकट निवारण होईल. मग गणपतीने सांगितले, मी 10 वर्षाचा बालक असलो तरी ते हा विघ्नसुद्धा त्याचा बंदोबस्त करण्याकरता तुमच्या पुढे जन्म घेतला आहे. बंदोबस्त करण्याचा जन्म घेतला सांगितल्यानंतर देवलोक, ऋषीमुनी लोकांनी ज्या ठिकाणी यज्ञ चालू त्या ठिकाणी आल्यानंतर त्या गणपतीला आणलं आणि गणपती आणल्यानंतर त्या विघ्नसुद्धा त्याची आणि गणपतीची गाठ पडली. गाठ पडल्यामुळे मोठं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये परशु अनेक अयोध्येने आमच्या गणपतीने त्या विघ्नासुद्धा त्याला आकळलं, तरी कचलसुद्धा आकळलं कशासाठी की तो विघ्नासुद्धा गणपतीपेक्षा मोठा होता. मग आकळलं कसे, मग आमच्या गणपतीने त्यांच्यापेक्षाही अकराळ विकराळ विश्वरूप घेतलं. विश्वरूप घेतल्यानंतर तो यज्ञ विधी लागल्यानंतर सांगितलं, पाहिलं आणि मुठीतून खाली पडला. थोड्यावर सावधून चिंता करू लागल्यानंतर सांगितलं की मी यज्ञोपचारासाठी मला विजवण्यासाठी मला इंद्राने पाठवले, मी यज्ञ विजवणार नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की यज्ञ विजवणार नाही, मला काहीतरी वर द्या. तर त्यांनी सांगितलं, तुमचं नाव आहे त्याच्या पहिलं माझं नाव लावलं जावं. तेव्हापासून विघ्नेश्वर, विघ्नहर असं नाव पाहून या ठिकाणी स्वयंभू स्वरूपामध्ये पूर्वेकडे तोंड असून डोळ्यामध्ये माणिक आहेत, कपाळामध्ये हिरा आहे, हे डौलदार कमानीमध्ये असं पूर्वेकडे तोंड करून असे बसलेले आहेत. ऐतिहासिक बातमी, श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे सन 1724 साली पहिले बाजीराव पेशवे या ठिकाणी लढाई चालली होती वसईला. वसई लढाई चालल्यानंतर त्यांना घोड्यावरून चालायचे. पूर्वी कसं असे घोड्यावर स्वार असायचे, तर घोड्यावर स्वार असायचे. मग ते त्यांचा घोडा या ठिकाणी घाबरला. त्यांना घाबरल्यानंतर वाटलं जनावर असेल म्हणून घोडा घाबरला असेल, परंतु जनावर नव्हती. छोटंसं मंदिर होतं. छोटंसं मंदिर पाहिलं आणि छोटंसं मंदिर पाहिल्यानंतर त्यांनी आज जाण्याचा प्रयत्न केला पेशव्यांनी. मग जाताना त्याचा मुकुट खाली पडला. मुकुट खाली पडल्यानंतर त्यांना अपशकून वाटलं की आता मी लढाई चालले, पराजय होणार का विजय होणार.
मग आतमध्ये गेलं, दर्शन घेतलं, सांगितलं मी विजय झालं, तुमचं भव्य मोठं मंदिर बांधन. त्याचप्रमाणे गणपतीने कौल दिलं की तुमचं विजय होईल. आणि मग त्यांनी हे मंदिर श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे चिरेबंदी पूर्णपणे दगडी मंदिर असं 2024 साली मंदिर बांधलं. गणपती बाप्पाची माहिती आणि गणपती बाप्पा ह्या नवसाला पावणारा अतिशय उत्तम असं लोकांचे भरपूर अनुभव आहेत. विघ्न आल्यानंतर विघ्नेश्वराचं नाव घेतल्यानंतर विघ्न जातं. विघ्ने असेल तर ह्या विघ्नेश्वर महाराज आणि महाराज बाप्पा सगळे दूर करून, त्यांची संकटं दूर करून, बाप्पांचं जे यात्रा असते ती भाद्रपद प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत असतात. ती प्रतिपदेला पहिलं द्वार जातं उमरजला, दुसरं द्वार जातं धनगरवाडीला, तिसरं द्वार जातं शिरवलीला आणि चौथं द्वार जातं ह्या गावाच्या पलीकडेच आंबराई म्हणून गाव आहे जगदाळवाडी, या ठिकाणी जातं. असं 5 दिवस यात्रा असते आणि पंचमी दिवशी या ठिकाणी हंगामा असतो. दिवसाकाठी हजारो भाविक विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. गणेश जयंती, गणेशोत्सव, गणेश चतुर्थी अशा विविध धार्मिक मुहूर्तावर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखात आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक सोहळे तसेच उत्सव साजरे केले जातात. त्या प्रत्येक क्षणी भक्तीची अनोखी प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आताच कलियुगामध्येच नाही पण बारक्या सगळ्या याच्यामध्ये एक प्रेमयुगल फिरायला गेलं होतं. आणि प्रेमयुगल फिरायला जात असताना त्या जंगलामध्ये इकडे जाण्यापेक्षा जंगलामध्ये फिरायला गेलं आणि ऋषीमुनी लोकांनी झोडपून सांगितलं की ते फिरायला जाऊ नका, जनावरं खातील तुम्हाला. मग किती केलं तर माणूस हा उद्धटच, परंतु उद्धट असल्यामुळे त्याने सांगितलं खाल्लं तर खाऊ द्या. नंतर परत ते फिरून आले, त्यांना दैवयोगाने त्यांना कोणी खाल्लं नाही आणि बाहेर आले. पण ऋषीमुनी लोक बाहेर येत असताना त्यांना सोंड आली म्हणून ते हसले. मग माणसात सोंड येते म्हणून हसल्यानंतर त्यांनी शाप दिला की तुम्ही झाडवून पडाल. म्हणून झाडवून पडाल म्हणून सांगितल्यानंतर या ठिकाणी शमी आणि मंदार जवळजवळ लावलेले आहेत. शमी अतिशय गणपती बाप्पाला उत्तम वाहण्यासाठी ते पांडव शस्त्र ठेवलेलं झाड आहे. त्याचप्रमाणे मंदार आहे शमी झाड, मंदाराच्या क्षेत्राची शमी झाडे झाड लावलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आमच्याकडे एक उद्यान बनवले. त्या उद्यानामध्ये 21 पत्री लावलेली आहेत. त्या पत्रींची वनस्पती आहे, त्या पत्री पण लावलेली आहेत. आणि भाद्रपद चतुर्थीला आपल्याला ज्या पत्री लागतील त्यावेळेला 21 पत्री आपण गणपती बाप्पाला वाहतो. ती आमच्या इथे उद्यानामध्ये आम्ही उपलब्ध केलेली आहे देवस्थान ट्रस्टने. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यानं भाविकांना सोय उपलब्ध व्हावी म्हणून भव्य भक्त भवन देखील उभारण्यात आलंय. तसंच अल्प दरात महाप्रसाद देखील दिला जातो. प्रवासात भाविकांची तसेच स्थानिक भक्तांची प्रकृती उत्तम राहावी म्हणून येथे सुसज्ज हॉस्पिटल देखील उभारण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केला आणि तिथून पुढं अष्टविनायकाच्या ठिकाणी जी प्रचंड गर्दी भाविकांची या ठिकाणी वाढलेली आहे. पूर्वी मला आठवतं आहे आमच्या भक्तभवन क्रमांक 1 ही निवासी इमारत 1991 साली या इमारतीचं काम पूर्ण झालं आणि ती पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 6-7 वर्षांमध्ये 1997ला ती पूर्ण झाली. त्या इमारतीमध्ये 24 रूम्स आपण भाविकांसाठी निवासी म्हणून केलेल्या होत्या. त्यानंतर जे हळूहळू प्रचंड ओझरला या ठिकाणी भक्तांची गर्दी वाढू लागली. जशी उणीव भासेल तसं देवस्थान ट्रस्ट भक्तांना लागणाऱ्या सुखसुविधा या ठिकाणी पुरवण्याचं काम करत आहे. त्यामध्ये आता निवासी आपल्याला 150 रूम्स देवस्थान ट्रस्टने उपलब्ध करून दिलेले आहेत. निवासाबरोबरच या ठिकाणी जी भोजनाची व्यवस्था आहे ती भोजनाची व्यवस्था पण साधारणतः 2004 सालापासून आपण या ठिकाणी सुरू केली. दररोज सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत अशा 2 सत्रामध्ये भाविक गणेश भक्त या अन्नदान महाप्रसाद योजनेचा या ठिकाणी लाभ घेत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वी प्रचंड अशी लोकांच्या वाहनतळाची दुरावस्था होती. आता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी संपूर्णपणे डांबरीकरण असे वाहनतळ त्या ठिकाणी केलेलं आहे. देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचं विद्यमान विश्वस्त मंडळ भाविकांच्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर
डायलिसिस युनिट, ग्रामीण भागामध्ये डायलिसिस युनिटची भक्तांना जवळजवळ मंचर किंवा पुण्याला डायलिसिससाठी जावं लागत होतं. देवस्थान ट्रस्टने डायलिसिसची सुविधा पण या ठिकाणी सुरू करण्याचा मानस केलेला आहे. डायलिसिसचं काम जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पार्किंगची पण एक बहुमजली इमारत व्हावी अशी देवस्थान ट्रस्टची या ठिकाणी संकल्पना आहे. धार्मिक स्थळाबरोबरच ओझरचा विकास देखील झपाट्यानं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन काकडेसह संकेत गांजवे, जुन्नर, पुणे.